नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला नागवेलीच्या वेल्यासाठी मित्रांनो काही केअर टिप्स सांगणार आहे। पहिले जे नागवेली आहे मित्रांनो त्याचे सिंपल केअर टिप्स बघून घेऊ। तर तुम्हाला काय करायचं असते मित्रांनो, पिंचिंग अजून प्रूनिंग वापरायचं असते। पिंचिंग कसं करायचं असते मित्रांनो, जसं हे वेल पाहू शकता आपलं नागवेलीचं, इथे तुम्हाला असं वरती धरायचं आहे मित्रांनो। अजून जस्ट ही अशी ब्रांच असली पाहिजे, याला जसं असं पकडायचं आहे मित्रांनो आणि असं तोडून द्यायचं आहे। आता बघू शकता हे तुटून गेलं आहे, यालाच मित्रांनो पिंचिंग टेक्निक म्हटलं जाते। अजून याने काय होईल, झाड जसं वरच्यावर वाढत होतं त्याच्याऐवजी मित्रांनो आता इथे आपण हे जसं याला पिंच करून दिलं आहे ते इकडनं मित्रांनो अजून याला आजूबाजूने नवीन नवीन फांद्या फुटतील आणि झाड जे आहे आपलं असं हिरवंगार अजून असं घनदाट बनेल। तुम्हाला झाडाची जी छाटणी करायची असते त्याच्यासाठी जे पण आतले पानं असतात, जसं हे आपण वेल पाहू शकता, याच्या आतमध्ये जे पण असे पानं दिसतात मित्रांनो, या पानांची जशी वाढ नाही होणार तुम्हाला दिसू शकते, कारण या आतल्या पानांना हेच नाही लागत मित्रांनो सूर्यप्रकाश, तर जेणे की ते पाहू शकतात की असे हलकेसे पिवळे पडणं पण सुरू झाले, अजून हे असे खराब पण होतात। पण मित्रांनो खूप जास्त आतमध्ये ते तुम्हाला झाडापासून त्यांची छाटणी करून द्यायची आहे। अजून जे पण असे खराब पानं दिसतात त्यांना पण काढून टाकायला पाहिजे। अजून पुढची गोष्ट आहे, पिवळे वगैरे पानं असतील तर त्यांना पण तुम्हाला झाडांपासून हटवून द्यायला पाहिजे। त्यासाठी आता बेस्ट लोकेशन कोणती असते मित्रांनो, जसं पाहू शकता हे माझं थोडंसं असं पार्शियल साईड सारखं आहे, इकडे पाहू शकता असं सूर्यप्रकाश आहे मित्रांनो। अजून इकडनं अशी याला अशी रिफ्लेक्शन हलकीशी मिळत असते, तुम्ही पाहू शकता असं झाडावर डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही पडत आहे आणि उजेडी येत आहे इथे हलकं हलकं, तर अशा लोकेशनमध्येच लावायला पाहिजे। आणि बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये लावत आहे तर बेस्ट लोकेशन आहे, सकाळचं ऊन आलं पाहिजे त्या लोकेशनवर, कुंड्यांमध्ये तुम्हाला बाल्कनीमध्ये लावायला पाहिजे। समजा मित्रांनो जमिनीत लावायचं असेल माझ्यासारखं तर अशी लोकेशन पकडायची जिकडे सकाळचं ऊन येत असेल, किंवा मित्रांनो समजा दुपारच्या लोकेशन, जसे हे पाहू शकता दुपारच्या इथे लावून ठेवलं आहे ठिकाणी मी, तर दुपारचं ऊन येते पण मित्रांनो इकडे रिफ्लेक्शन येत असते, असं डायरेक्ट उजेड पाहू शकता झाडावर नाही पडत आहे, जेणे की याचे पानं नाही जळतील। आणि पाहू शकता की या झाडाचे पानं किती हिरवेगार आहे। मग पुढचं आहे झाडाला खतं कोणते टाकायचे, यासाठी मित्रांनो तुम्हाला शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, या तिघांपैकी मित्रांनो 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा या तिघांपैकी कोणतेही खत देऊन द्यायचं आहे। या तिन्ही खत घरच्या घरी कसे तयार करायचे, झाडांमध्ये कसं वापरायचं, डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे चॅनलवर, प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये देऊन देईल, नक्की पाहाल। आणि समजा मित्रांनो आपले जे पानं आहे झाडाचे ते खराब होत असतील, अजून पिवळे पडत असतील आणि माझ्या झाडांसारखे असे हिरवेगार नाही दिसत असतील, तर मग मित्रांनो तुम्हाला 1 लिटरमध्ये ॲप्सन सॉल्ट जी येते 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचा आहे पाण्याच्या, अजून त्याच्यात चांगल्याने मिक्स करून तुमच्या झाडावर त्याची फवारणी करून द्यायची आहे। ॲप्सन सॉल्ट माहीत नसेल मित्रांनो, त्या खताच्याच प्लेलिस्टमध्ये मी टाकून ठेवलेलं आहे, तर ते पण व्हिडिओ नक्की पाहता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचे सिंपल केअर टिप्स घ्यायचे आहे, जे खतं सांगितले ते टाकायचे आणि या लोकेशनवर तुम्हाला झाडांना लावायचं आहे। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर तुम्हाला प्लेलिस्ट येत असेल, मी जी खतांची प्लेलिस्ट सांगितली तुम्हाला इथे आता स्क्रीनवर येत असेल, तर या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।